छावा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याच्यामध्ये औरंगजेब किती क्रूर होता, त्याने छत्रपती संभाजी महाराजांना कशा प्रकारे मारलं हे दाखवण्यात आलं। त्यानंतर महाराष्ट्र राज्यभर शिवप्रेमींकडून औरंगजेबाच्या विरोधात एक लाट पसरली आणि त्याच्या काही दिवसानंतर आप पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब हा क्रूर शासक नव्हता, त्याने अनेक हिंदू मंदिरे बांधली असं वक्तव्य केलं आणि त्यातून राजकीय घडामोडींमध्ये चांगला वाद निर्माण झाला। विविध राजकीय पक्षातील नेत्यांनी औरंगजेबाची कबर हटवावी असंही बोलण्यात आलं। छत्रपती संभाजीनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर औरंगजेब यांची कबर आहे, त्यामुळे हा वाद आता आणखीनच पेटत आहे। मनोज जरांगे असो किंवा मग छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सुद्धा ती कबर हटवण्यात यावी, औरंगजेब हा क्रूर होता आणि त्याची कबर का ठेवायची असं म्हणून त्या कबरीचा विरोध केला आहे आणि नक्कीच आम्ही ती कबर तोडू किंवा हटवू असंही त्यांनी म्हटलं आहे। त्यामुळे आता हा वाद आणखीनच वाढत चालला आहे। संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरात असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून महाराष्ट्र राज्यभर राजकीय वादंग निर्माण झाला आहे। औरंगजेब हा संपूर्ण भारताचा सम्राट म्हणून ओळखला जायचा। तो कुठेही कबर बांधू शकला असता, पण त्याने खुलताबादमध्येच कबर का बांधली याचा पण एक इतिहास आहे। खुलताबाद येथील खाजा सय्यद किस्ती या संताला औरंगजेब आपला गुरु मानायचा, त्यामुळे औरंगजेबाने सांगितलं होतं की मी कुठेही मेलो तरी पण मला माझ्या गुरुपाशी दफन केला जावे। आणि असं म्हटलं जातं की औरंगजेबाची कबर ही 14 रुपये 12 आण्याची आहे। औरंगजेबाने असंही सांगितलं होतं की माझी कबर ही मातीची बनवल्या जावी आणि त्यावर होणारा सर्व खर्च हा माझा स्वतःच्या शिवणकामाच्या कमाईमधून झालेला असावा। याच औरंगजेबाच्या कबरीवरून आता राज्यात वादविवाद सुरू झाले आहेत। औरंगजेब हा क्रूर होता आणि त्याची कबर तोडण्यात यावी अशी मागणी सर्व ठिकाणून होत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी तर JCBने कबर तोडून टाकावी असं म्हटलं आहे, तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी ज्यांना कबर तोडायची असेल ते बोलणार नाही, तर तिथे जाऊन ती कबर तोडून येताल असं म्हटलं आहे। औरंगजेब हा क्रूर होता आणि कबर तोडणे ही महत्त्वाचीच आहे, तर दुसरीकडे शिवसेना पक्षाचे नेते संजय शिरसाट यांनी सुद्धा कबर उकडून फेकायला हवी अशी मागणी केली आहे आणि ज्यांना ही कबर प्रिय असेल त्यांनी हैदराबादला घेऊन जा, अन्यथा स्वतः सोबत ठेवा असा इशारा देखील दिला आहे। शिवसेनेची भूमिका काय? आमची तर भूमिका आहे ती कबर उखडलीच पाहिजे। मी पहिल्यापासून सांगतो, ज्याला औरंगजेबाबद्दल प्रेम असेल त्यांनी हैदराबादला घेऊन जावं। आता ह्या नवीन आता अबू आझमी पैदा झालाय, त्यांनी त्याच्याकडे घेऊन जावी। आम्हाला त्याच्याबद्दल कोणतं प्रेम नाहीये, कोणतंही आस्था असण्याचं काही कारण नाहीये। त्यांनी आमच्या राजाला संभाजी महाराजांना नातोनात छळ करून मारलेलं आहे, त्याची कबर इथं असता कामा नये आणि त्या कबरीचा आमचा काही संबंध नाही, म्हणून ही इथून उखडलीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तर फेकायला मग काय म्हणायची काय करायची, उगाच मीडियात ट्रायल नको। महानगरपालिका तोंडा पुढे ठेवून बोलणार तुम्ही औरंगजेब असला होता, आम्हाला माहिती आहे ना नालायक जावण्याचं होतं म्हणूनच, ते मूर्खच होतं म्हणून माहितच आहे आम्हाला। प्युअर नालायक होतं, त्याच्यापेक्षा नालायक देशात असू शकत नाही ना। काढायचं तर जास्त कुठं मीडियात सांगत असते, काही सांगत राहू तुम्ही, मीडियात सांगत असते हो करायचं असलं, करणारे करते बी, धमकी देते तर माघारी येते, ज्याला तर जाते। ते त्यावेळेस नव्हतं का त्या बाबरी मस्जिदीचं केलं, हे बोल घे लोकांनी केलंच ना त्यावेळेस, त्या आम्हाला काय कळत नव्हतं, वय नव्हतं एवढं, केलंच ना। करणारे सांगत नाही तर फक्त हे सांगत आहेत नंतर राजकारणात
मंत्री व्हायसाठी मुख्यमंत्री व्हायसाठी आम्ही केलं केलं तिसरं जेलं चौथ्यानेच भोगिलं. कारण लोक काय कळून बी देत नसतात एवढं बाबाटा. माझी मागणी आहे सरकारकडे की ही कबर निशाणी राहणार आहे हिंदुस्थानामध्ये आणि त्या कबरीभोवती मोठ्या प्रमाणावर ज्यांनी या औरंग्याला गाडलं त्या माझ्या महान नायकाचं स्मारक तिथं उभं करावं. संताजी, धनाजी, ताराराणी यांचे स्मारक तिथं उभं करावं. म्हणजे अख्ख्या हिंदुस्थानाला कळेल की जो आमच्या धर्माविरुद्ध जातो त्याला आमचे महानायक कसे गाडतात ही निशाणी सगळ्याला छत्रपती संभाजीनगर मधून दिसेल. आणि म्हणून ती निशाणी म्हणून ठेवू ते थडगं. आणि ते थडगं औरंगजेबाचं ज्यांनी गाडलं त्याला, त्या गाडलेणाऱ्या खऱ्या पराक्रमी महाप्रतापी संताजी, धनाजी, ताराराणीचा स्मारक तिथं करू आणि ती निशाणी जगाला दाखवू. औरंगजेब हा कुरु शासक होताच, मात्र त्याच्या कबर हटवावी यावरून आता राजकारण तापलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले असो किंवा मग त्यानंतर मनोज जरांगे, संजय शिरसाट आणि राज्यातील विविध नेते यांनी ती कबर हटवण्यात यावी अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे भाजपचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस संजय केनेकर यांनी ती कबर न हटवता त्याच्या बाजूला ज्यांनी औरंगजेबाला त्या मातीमध्ये गाडलं त्यांची स्मारके उभारावी अशी मागणी केली आहे. मात्र आता राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार यात काय निर्णय घेतं हेही पाहावं लागेल. मी रामू धवंत, नवराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर.